खरं प्रेम वगैरे हल्लीच्या काळामध्ये राहिलंच नाहीये मला असं वाटतं. त्यामुळे मला पर्सनली असं वाटतं, की सगळ्यांनी लफडं करावं म्हणजे अफेअर. बट नेमकं कसं ते मी चला आज डिटेलमध्ये तुम्हाला समजावते. जेणेकरून तुमच्या मेंटल हेल्थला काहीही त्रास होणार नाही आणि तुम्ही खुश राहाल. हॅलो, हाय कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे, तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. सो व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे, युजफुल असणार आहे. प्लीज शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक सिंगल व्यक्तीने हा व्हिडिओ नक्की पाहावा आणि त्यांच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करावा. सगळ्यांसाठीच आहे हा, सिंगल लोकांसाठी. मग मुलं असतील, मुली असतील, सगळ्यांसाठीच आहे हा व्हिडिओ. सो व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच छोटीशी रिक्वेस्ट आहे, की इतक्या मनापासून मी व्हिडिओज बनवते. खास तुमच्यासाठी वेगवेगळा कंटेंट शोधून आणते. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मला आणखी उत्साह येईल नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. सो सगळ्यात आधी तर मी सांगेल, की सध्याचा जो काळ आहे, तो काळ बघता एकमेकांवर विश्वास नाहीये कोणाला. पेशन्स नाहीयेत लोकांमध्ये. कोणालाच कोणाची वाट पाहायची नाहीये. कोणासाठी काहीतरी विशेष करायचं नाहीये. एक छोटीशी चूक झाली, की नातं लोक संपवायला लागलेत. सो ट्रू लव्ह वगैरे हे खूप कॉम्प्लिकेटेड झालंय. आजकाल खरं प्रेम उरलंच नाहीये. माझ्या आयुष्यात व्हॅकन्सी आहे बॉयफ्रेंड्सची किंवा तुमच्या आयुष्यात आहे गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी. म्हणून अशी माणसं एकमेकांना शोधत जवळ येतात आणि मग प्रेम पण नसतं. जस्ट सवय लागते रोज गप्पा मारण्याची. एकत्र येतात आणि त्याला रिलेशन समजतात आणि मग नंतर पुन्हा एखाद्या गोष्टीवरून वाद झाला, वेगळेही होतात. सो इट्स नॉट लव्ह. माझ्या मते हे प्रेम नाहीये. प्रेम थोडीशी डिफरंट कॉन्सेप्ट आहे. प्रेमामध्ये तुम्ही असं सहज कोणाला तरी नाही सोडू शकत. प्रेम होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. हे जे सगळं आहे, याला डेट पण नाही म्हणता येणार, पण याला आपण सीरियस लव्ह असं नाही म्हणता येणार आणि आजकाल तर लव्ह मॅरेज करून सुद्धा बऱ्याच जणांचे डिव्होर्सेस होत आहेत. रिलेशनशिप्स सुद्धा काही वर्षांनंतर बोर वाटायला लागतात आणि लोकांचे ब्रेकअप्स होत आहेत. काही जणांचं तर अगदीच 3-4 महिनेच टिकतंय. सो या सगळ्या गोष्टींवर मी एक गोष्ट सांगेल, ती म्हणजे की प्लीज तुम्ही सीरियस रिलेशनशिपमध्ये पडूच नका. ते नाही झेपत. त्यापेक्षा बेस्ट आहे अफेअर करणं. पण ते कसं म्हणजे डेट समवन असं मी म्हणेल. पण त्यामध्ये समोरच्यासोबत डिस्कस केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल की माझ्यासमोर कोणीतरी मुलगा आहे. मी त्याच्याशी डिस्कस करेल की मला लाँग टर्म रिलेशनशिप नकोय. मला थोड्या दिवसांसाठीच हवंय. इट्स अ शॉर्ट टर्म रिलेशनशिप. हां, शॉर्ट टर्म रिलेशनशिप. तो ओके असेल तर आम्ही शॉर्ट टर्म रिलेशनशिपमध्ये राहू. तेवढाच टाईमपास जे काही असेल, आम्हाला जे काही वाटेल ते आम्ही करू, फिरायला जाऊ, व्हॉटएव्हर इट इज. सो ते शॉर्ट टर्म. मला असं वाटत असेल की मला लाँग टर्म रिलेशनशिप हवाय. सो मी सांगेल लाँग टर्ममध्ये सुद्धा आपण बोललं पाहिजे की किती लाँग टर्म? मग 2 वर्ष असेल किंवा 1 महिना सुद्धा लाँग टर्म असू शकतो बरं का. 1 महिना हवाय, 2 महिने, 6 महिने, व्हॉटएव्हर इट इज. ते डिस्कस केलं पाहिजे. आणि याच्याने काय होतं ना, दोघांना क्लॅरिटी राहते. जर जेव्हा तुम्ही हे डिस्कस करत नाही ना, समोरचा एखाद्या वेळी खूप जीव लावतो आणि तुमचा तितका जीवच नसेल, तर तुम्हाला त्रास होतो आणि तुमच्या त्या वागण्यामुळे समोरच्याला त्रास होतो. दोघांचीही मेंटल हेल्थ खराब होते. मग लोकांवर विश्वास ठेवणं वगैरे हे सगळं खूप अवघड जायला लागतं. काही जणांना तर इतकं झेपतच नाही, की ते डिप्रेशनमध्ये जातात. नको आहे हे सगळं. त्यामुळे प्लीज तुम्हाला कशा पद्धतीचं रिलेशनशिप हवंय ते डिस्कस होणं फार गरजेचं आहे. मला पर्सनली असं वाटतं आणि थँक्स टू हल्लीचे डेटिंग ॲप्स जे आहेत, तिथे सगळ्या गोष्टी येतात मेन्शन करून, की तुम्हाला लाँग टर्म हवंय, की शॉर्ट टर्म हवंय, कसं नेमकं तुम्हाला रिलेशनशिप हवंय, की फ्रेंड्सच राहायचंय फक्त. फ्रेंड्स म्हणजे आपण जे नॉर्मल फ्रेंड्स असतो तसे नाही, वेगळ्या पद्धतीचं. फ्रेंड्स विथ बेनिफिट्स तुम्ही म्हणू शकता यामध्ये. सो हे सगळं तिथे इन्क्लूड केलेलं असतं. तुम्हाला कसलं रिलेशन हवंय ते निवडा. आता रिलेशनशिपमध्ये तुम्ही स्ट्रेट असाल तर स्ट्रेट, तुम्ही लेस्बियन असाल तर तसं, गे असाल तर तसं, बायसेक्शुअल असाल तर तसं सगळ्या गोष्टी डेटिंग ॲप्समध्ये असतात. मी त्यांचं प्रमोशन नाही करत आहे. मला सांगायचं इतकं आहे, की गोष्टी डिस्कस झाल्या ना, की त्या मार्गी लागू शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लग्न जरी करायचं असेल, तर तुम्ही ते डिस्कस केलं पाहिजे, की माझी इच्छा आहे, की आपण लग्न करायचं आहे. समोरचा जर का म्हणाला, "ओके." तर तुम्ही पुढे जा. समोरचा म्हणाला, की "नाही, मला लग्न वगैरे काही करायचं नाहीये." तुम्हाला एक गोष्ट नीट कळते, की "हां बाबा, या व्यक्तीचं असं काही इंटेन्शन नाहीये. आता मी काय करायचं? मी प्रयत्न करू, की मी बॅक आउट करू?" ज्याच्याने दोघंही जण क्लिअर होतात. फार त्रास होत नाही. येस, सवय लागलेली असते एकमेकांशी बोलायची, त्यामुळे एक थोडे दिवस फरक पडेल. पण त्यानंतर ओके, स्पष्ट बोलायचं आणि लकीली आजकाल काही लोक स्पष्ट बोलायला लागलेत, जी चांगली गोष्ट आहे. हां?
अफेअर करा हे मी म्हणतेय, प्लीज त्यांनीच करा जे सिंगल आहेत. ओके, प्लीज त्यांनीच रिलेशनशिपबद्दल याबद्दल डिस्कस करा. लग्न झालेल्यांनी प्लीज हे सगळं करू नका. ते तुमच्यावरच उलट येणार आहे. पूर्ण संसार खराब होईल. आणि लग्न करायचंय तर प्लीज विचारपूर्वक करा. नंतर तुम्ही हे करणार असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. माझ्या नजरेत सुद्धा आणि कायदेशीर रित्या सुद्धा ते खूप चुकीचं आहे. आणि लग्नानंतर तुमचं नाव कोणाच्या तरी नावापुढे लागलेलं असतं, हे नावामागे लागलेलं असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. मुलांनो तुम्ही आणि मुलींनो तुम्ही सुद्धा. कोणाचं तरी नाव आहे तुमच्या मागे, हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. लग्नानंतर अफेअर करणं चुकीचंच वाटतं मला. जर तुम्ही डिव्हॉर्सही असाल, सेपरेट झालेले असाल, मग अशा वेळी ठीक आहे, तुम्ही कोणाला तरी डेट करताय, नो इश्यू. पण रिलेशनशिप म्हणजे तुम्ही ऑलरेडी लग्न झालेलं आहे तुमचं, तर मग हे करणं चुकीचं आहे. आता जसं रिलेशनशिपमध्ये प्रकार आहेत, सिच्युएशनशिप असेल, सिच्युएशनशिप शॉर्टमध्ये सांगते, की आपण रिलेशनशिपमध्ये आहोत, पण नात्याला नाव नाहीये असं काही. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड बोलायचं नाही आपल्याला, पण आपण तसेच आहोत. ओके? आपण जगाला नाही दाखवणार. कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये आपण जगाला दाखवू, की वी आर गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड. बट मला जे करायचंय ते मी करणार, तुला जे करायचंय ते करणार मी. कॅज्युअल रिलेशनशिप म्हणजे मजा करण्यासाठी, नॉट सिरियस लव्ह. नॅनोशिप म्हणजे शॉर्ट टर्मसाठी, एकदमच शॉर्ट, म्हणजे वन डे रिलेशनशिप किंवा काही तासांसाठी रिलेशनशिप, हे असं असतं. आणखी बरेच प्रकार आहेत, याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलाय. सो याबद्दल जेव्हा तुम्ही डिस्कस करता ना, दोघांना क्लिअरिटी राहते. त्यामुळे कोणीतरी अशी मोठी स्वप्न बघत नाही आणि स्वप्न जरी बघत असेल, तर त्याला एंड माहिती काय होणार आहे. त्यामुळे फारसा त्रास होणार नाहीये. सो डेट समवन अजिबात चुकीचं वाटत नाही मला ते. पण हां, लग्नानंतर करत असाल तर ते जरा नाही, जरा अति चुकीचं आहे. ते चुकीचं आहे आणि अशा गोष्टी लपून राहत नाहीत. त्या येतातच समोर. सो प्लीज लग्नानंतर असलं काही करायला जाऊ नका. मी सांगतीये अफेअर करा, बट लग्नानंतर नाही. लग्नाच्या आधी. आता याच्यामध्ये आणखी सुद्धा प्रकार पडतात रिलेशनशिपमध्ये. सपोज तुम्हाला एकाच वेळी 2-3 लोकांना डेट करायचं असेल, तर ऑफकोर्स ते सुद्धा डिस्कस झालं पाहिजे. याला ग्रुप डेटिंग असं म्हणतात. होम होपिंग सुद्धा एक प्रकार आहे, ज्यामध्ये एकाच ग्रुपमधल्या अनेक लोकांना तुम्ही डेट करू शकता. बट डिस्कस इट. काही लाज वाटण्यासारखं नाहीये त्याच्यामध्ये, की हां, असं-असं आपलं रिलेशन चालणार आहे का तुला? तुला चालेल का? म्हणजे माझी आणखी एक गर्लफ्रेंड वगैरे असं नाही. आपलं कॅज्युअल रिलेशनशिप आहे. मी आणखी कोणाला तरी सुद्धा डेट करणार आहे. हे ओके असेल तसं. आजकाल लोक बोलतात, "हो, मला ओके आहे. हो, मला ओके नाहीये." पूर्वी असं नव्हतं. पूर्वी प्रेम म्हणजे खरंच लोक प्रेम करायचे 90च्या काळामधले, त्याच्यानंतरच्या काळामधले. पण हल्ली ही परिस्थिती बदलली आहे. आणि हे चुकीचं नाहीये मुळात. काय आहे ना, जेव्हा आपल्याकडे एखादी एंड पॉइंट असतो ना आपल्याकडे, तेव्हा ते जरा सुखावणार असतं. किंवा बरेच जण प्रेम करत राहतात, करत राहतात, करत राहतात. पण समोरच्याकडून तितकंसं मिळालं नाही, की मग खूप त्रासही करून घेतात. मी इतकं केलंय, मग मला का नाही मिळत आहे? मी इतके एफर्ट्स टाकतीये किंवा मी इतकं काय केलंय, मी इतका त्याग केलाय. अरे तू केलायस. कारण तुला असं वाटत होतं, की करावं. समोरच्याने नाही फोर्स केलेला. सो हे जेव्हा आपण खूप खरं प्रेम करायला जातो ना, तेव्हा खूप असा त्रास होतो. बट डेट करताना असं काहीसं होत नाही. मग प्रेम करायचंच नाही का? प्रेम करायचं, नक्कीच करायचं. पण त्रास करून घ्यायचा नाही. तुम्ही तुमचं प्रेम समोरच्यावर लादू शकत नाही, की मी तुझ्यावर प्रेम केलंय तर तू माझ्यावर त्या बदल्यात प्रेम करच. असं होत नाही. जेव्हा गोष्टी आपोआप जुळून यायच्यात ना, त्या जुळून येतील. म्हणजे इथे ज्या पद्धतीने प्रेम झालंय या व्यक्तीला, याही व्यक्तीला होईल. त्या सगळ्या गोष्टी जुळून येतील. पण मी तुझ्यासाठी इतकं केलं, मग तू माझ्यासाठी का नाही करत आहे? मी इतकं हे केलं, एवढा खर्च केला, एवढं व्हॉटएव्हर काही, हे चुकीचं आहे. प्रेम जबरदस्ती होत नाही किंवा तुमच्यावर दया आली म्हणून प्रेम करणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे. ती भावना मनामध्ये तयार होणं गरजेचं आहे. जेव्हा होईल ते नक्कीच करावं. पण तुम्हाला हे सगळं झेपत नसेल, बरेच जण तोंडाने स्वतःच म्हणतात, आय एम व्हेरी इमोशनल. मला ना असं बोलताच येत नाही किंवा ना मला खूप त्रास सहनच होत नाही. अशा लोकांनी तर या भानगडीत पडूच नये. कारण नंतर रडू-रडू ते स्वतःची अवस्था खराब करून घेतात. आपल्या अवती पण निगेटिव्हिटी पसरवतात. नकोय. कूल रहो, बिनधास्त रहो आणि सुरुवातीला डेट सुद्धा करणं यासाठी मी गरजेचं म्हणेल, की लोक कसे असतात किंवा किती कॉन्फिडंट असतात किंवा किती शुअर असतात काही गोष्टींबद्दल हे शिकायला मिळतं. ओके. शिकायला मिळतं इन द सेन्स, की सपोज तुम्ही कोणाला तरी डेटवर भेटलात. तो व्यक्ती स्पष्ट बोलतोय, की मला असं-असं डेट हवंय आपलं, तुला ओके आहे का? हा जो कॉन्फिडन्स आहे किंवा ही जी बोलायची पद्धत आहे किंवा किती माणसं चिल घेतात गोष्टी, या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. प्रत्येक गोष्टीचा फरक पाडून घेणं जे तुमचं चाललेलं ना आत्तापर्यंत ते बंद होईल.
आणि याच्यामध्ये कोणीही तुम्हाला कसलीही नावं ठेवणार नाहीये, की "काय बाई असं तसं." काहीच संबंध नाहीये. कारण इथे गोष्टी ओपन आहेत, की तुम्हाला कसं रिलेशनशिप हवंय. तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा. तुम्ही विनाकारण खरं प्रेम असं कराल, एकतर्फी प्रेमामध्ये त्रास करून घ्याल, अवघड आहे. बऱ्याच जणांना फक्त गर्लफ्रेंड हवी असते किंवा फक्त बॉयफ्रेंड हवा असतो, तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. देअर आर सो मेनी डेटिंग ॲप्स किंवा तुमचं कोणीही अचानक झालेला फ्रेंड आहे, नव्याने झालेला फ्रेंड आहे, डिस्कस विथ देम. मुलींनो काहीच लाज वाटण्यासारखं नाहीये. तुम्ही सुद्धा डायरेक्ट डिस्कस करू शकता. "हे आय थिंक यू आर यू आर नाईस गाय, सो आय वॉन्ट टू डेट यू. बट माझं असं-असं आहे बाबा, मला अशा-अशा पद्धतीने डेट करायचंय, की असं-असं राहील आपल्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स. हे असं-असं राहील." तर बोलायचं. समोरचा सुद्धा स्पष्ट बोलतो. याच्यामध्ये कोणालाही हर्ट होत नाही. खऱ्या प्रेमामध्ये बोलायची एकतर हिंमतच होत नाही. समोरचा त्याला माहीत असेल तरी तो इग्नोर करतो, नसेल माहिती तरी सुद्धा इग्नोरच करतो. कशाला इतके त्रास करून घ्यायचे तुम्हाला? आणि यू नेव्हर नो, तुम्ही कॅज्युअल डेटसाठी भेटलात, पण दोघांचंही जुळून आलं तर तुम्ही लाँग टर्म पार्टनर सुद्धा होऊ शकतात. कहीं पर भी कुछ भी हो सकता है. सो अजिबात चुकीचं नाहीये, की तुम्ही डेट करताय कोणाला तरी. पण एक गोष्ट यामध्ये महत्त्वाची, तुम्ही कोणालाही डेट करत असाल आणि सपोज तुम्ही एका टाईमला मल्टिपल लोकांना सुद्धा डेट करत असाल, कधीच आपल्या वागण्याने समोरच्याचं मन दुखावणार नाही किंवा समोरच्याला कमीपणा येईल असं वागायचं नाही. कितीही लोकांना डेट करा, पण रिस्पेक्ट असणं फार, फार, फार महत्त्वाचं आहे. रिस्पेक्ट सोडून प्लीज वागू नका. है ना? प्रत्येकाला त्या चांगल्या पद्धतीनेच रिस्पेक्टफुली बोलवणं, वागवणं फार गरजेचं आहे. मी खूप हिरो आहे, माझ्या मागे 100 पोरी आहेत. असू देत, 100 पोरींना तू डेट कर मित्रा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण सगळ्यांशी नीट वागलं पाहिजे. हाडतूड करून कोणाशीही वागायला नको. आणि पुन्हा यामध्ये मी एक गोष्ट सांगेल, सपोज मुलींनो, तुम्ही कोणाला तरी डेटवर बोलवत असाल, तर जेव्हा जो इन्व्हाईट करतो त्याने बिल पे करणं गरजेचं असतं. मुलांनो, तुम्ही जर का एखाद्या मुलीला बोलवताय, तर तुम्हीच बिल पे केलं पाहिजे का? ढळणं, मी एवढा खर्च केला, हे सगळं काही काढायची गरज नाहीये. ती व्यक्ती आली ना तुमच्यासाठी, सो पिक करण्यापासून झालं किंवा जिथे कुठे तुम्ही भेटताय, तिथला सगळा पैसा भरणं, बिल सगळ्या गोष्टींचं भरणं ही तुमची जबाबदारी आहे. त्या व्यक्तीला व्यवस्थित सोडणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे. सो जर तुम्ही कोणाला तरी इन्व्हाईट करत असाल डेटसाठी, तर ऑफकोर्स तुम्ही खर्च केला पाहिजे. मग स्प्लिट का नाही करू शकत? नक्कीच करू शकता. जर समोरचा ओके असेल तर तुम्ही करू शकता. पण मला खरंच असं वाटतं, की आपण जर का कोणाला तरी इन्व्हाईट केलंय ना, तर आपण खर्च करावा. घरी आलेले पाहुणे असतात, आपण त्यांना नाही म्हणत, की "चला बाबा तुम्ही हे करा, भांडी घासून घ्या, स्वयंपाक बनवा." नाही. आपण करतो ना त्यांच्यासाठी काहीतरी खास. "काय बनवू तुमच्यासाठी? हे खाणार का? ते खाणार का?" आपण विचारतो. सो इट्स जस्ट नॉर्मल थिंग. पण मला असं वाटतं हे तुम्ही केलं पाहिजे. आणि कुठेही कोणाचीही फसवणूक नका करू. जे आहे ते क्लिअर स्पष्ट बोला. सपोज तुम्हाला एका वेळी 2-3 जणांना डेट करायचंय, त्यांना सांगा तसं, की मी यांना-यांना पण डेट करतोय. ते ना अंधारात ठेवणं जे आहे ना, ते खूप त्रासदायक असतं. स्पष्ट बोला, काहीच प्रॉब्लेम नाहीये. समोरच्या व्यक्तीला प्रॉब्लेम असेल, ती व्यक्ती म्हणेल, की मला नाही चालणार हे, सो आपण थांबूयात. ओके, गोष्टी क्लिअर होतील. पण लपवणं, फसवणं हे चुकीचं आहे. ओके? आणि तुम्ही जर का मग काही असे सिग्नल्स देत असाल प्रेमाचे, तर तेही चुकीचे आहेत. तुम्ही प्रेमाचे सिग्नल देताय आणि समोरचा जर का अरे, डेट करत होतो, मग प्रेमाचे सिग्नल्स कन्फ्यूज होऊ शकतो आणि त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. बी नॉर्मल आणि जसं ठरलंय त्या पद्धतशीर वागा. डेट करताना तुम्ही काही गोष्टी या नियमांनीच गेलेलं बरं. मला असं वाटतं, की आपण असं-असं राहावं. त्याला असं वाटतं, दोघांनी एकमेकांच्या गोष्टी ऐकायच्या आणि तशा पद्धतीने राहायचं. जर तुम्हाला झेपत असेल खरं प्रेम, त्याच्यातल्या वेदना, त्याग, समर्पण, तर तुम्ही खरं प्रेम करू शकता. पण नेहमीच मी हे सांगेल, तुम्ही प्रेम केलंय, समोरच्याकडून नेहमी एक्स्पेक्ट करायचं नाही. मग तुम्ही कितीही, काहीही करा. जर समोरच्याचं प्रेमच नसेल, तुम्ही मग इथे जीव जरी दिलात, तरी त्याला काय फरक पडणार आहे? हां, एक माणूस म्हणून खूप वाईट वाटेल, की अरे, पण जबरदस्ती प्रेम कसं होणार आहे? त्या भावना अशा मनातून येतात, मनातून. त्या ठरवून होत नाहीत. तो काही भाजीपाला नाहीये, मार्केटमध्ये गेलो, घेऊन आलो प्रेम. तर त्या किलोने असेल, डझनाने असेल, असं नाही होत. ते तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे. प्रेम म्हणजे काय, हे समजून घेता आलं पाहिजे आणि नसेल समजत, तो डेट समवन, यूज डेटिंग ॲप्स आणि प्लीज क्लिअर स्पष्ट बोला. म्हणजे डेटिंग ॲप्सवर तर मॅरिड लोकसुद्धा स्पष्ट बोलतात बरं का, आय एम मॅरिड बट स्टिल आय वॉन्ट डेट यू, आय वॉन्ट एक्सप्लोर.
जे काही असेल स्पष्ट बोलतात. ऑफकोर्स मॅरिड लोकांनी डेट करणं चुकीचंच आहे, पण समोरच्याला फसवणं हे त्याहूनही चुकीचं आहे. त्यामुळे जे काही असेल ते समोरच्याशी बोला. सगळंच महाभारत सांगायची गरज नाहीये, म्हणजे तुमच्या जन्मापासूनचं सगळं सांगायची गरज नाहीये. पण येस, मला असं-असं रिलेशनशिप हवं आहे. मी ऑलरेडी अशा-अशा रिलेशनशिपमध्ये आहे किंवा मला असंच रिलेशनशिप हवं आहे. ओके आहे का? आणि मग कंटिन्यू करू शकता तुम्ही. सो ये बेस्ट रहेगा. याच्याने कोणाची फसवणूक होणार नाही. सगळे खुश राहतील. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणीतरी असेल. मग बेस्ट आहे. टेन्शन नसणार आहे. हॅलो, शोना बाबू, पिल्लू बाबू, मग असंच का झालं, तसंच का? हे सगळं कटकट नाही राहत अशा डेटिंग ॲपमध्ये, डेटिंगमध्ये अशा. सो यूज ऑल दिस थिंग्स आणि अशा पद्धतीनेच डिस्कस करा. लग्नाबद्दलचं असंच आहे. याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवेन नंतर. पण सध्या डेटिंगबद्दल मी इतकंच सांगेन. बाकी खुश राहा, मस्त राहा, प्रेमात राहा, तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय. ओके. सो जाण्याआधी मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, की डेट करणं चुकीचं आहे का? म्हणजे मी आता एक्सप्लेन केलं तर मला नाही चुकीचं वाटत. कारण त्रासापेक्षा हे ओके आहे आणि याच्याने एक्सपिरियन्स पण वाढतो. आपल्याला कळतं सुद्धा लोक कसे असतात, काय असतात, काय चाललेलं असतं लोकांच्या मनामध्ये, लोकं कशी ओळखायची. सो तुम्हाला काय वाटतं, की येस, लफडं म्हणा, अफेअर म्हणा किंवा डेट म्हणा, कोणताही शब्द वापरा. करणं ओके आहे ना? नॉर्मल आहे ना? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट्समध्ये कळवा. बाकी तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय हेही मला कमेंट्समध्ये कळवा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. लव्ह यू.